माय शांताबाई, एक गोष्ट सांगू का व? पाय विसरूनच गेली माय, धांदे धांदीत विसरूनच गेली. अहो एक गोष्ट सांगायची होती, काय लवकर जवळ जवळ का ना करा. लोक ऐकायला नाही गेली पाहिजे. कसं आहे माय, लोकांचं लेखबाई तसं आपली लेखबाई नाही काय. हा, या जवळ या जवळ या. सांग सांग, अशी कोणती गोष्ट होई व गंगा? हा, एवढ्या दिवसाची लपून ठेवली म्हणतं बापा. हा, सांग ना बापा, कोणती गरजेची गोष्ट असेल तर सांग ना लवकर. हा. अहो शांताबाई, ते नाही का, नाही कमलाची पोरगी श्रद्धा, ते बिचारे मानंदीच्या पोरासोबत त्याच्या घरी गेली लग्न करून. मानंदीच्या घरी आहे ते. महिन्यात सासू झाली तिची. घे, आत्ता घरी भाशी गेली. मग अहो माय, त्या दिवशी नंदीचा फोन आलता. हो, तुमच्या पोरीनं असं केलं म्हणे बाई. सांग बाई, मी काय बोलावं बाई. मी नाही म्हटलं, मग आता काय तर असं झालं मग ते. आत्ता माय बाई, पाय बरं माय. तरी आम्ही विचारच करू राहिलो ना, तरी विचारच करू राहिलो. तरी आम्ही बिचारे रोज विचार करतो ना. रश्मी अरे माई, दरवेळेस दरवेळेस त्यासोबत एखाद्या वेळेस गोष्ट झाली असेल का बा. गंगा श्रद्धाची पोरगी दिसून राहिली कमला. अहो ह्या आरतीने पिंकी आली तेव्हापासून तर मी कित्येक जणांना विचारलं असेल, कोणालाच ठाऊक नाही. आणि तुला मग ते ननद म्हणे आहे ना, मग तुला काय म्हटलं व? कशी वागते म्हणते, आ काय चांगलं आहे म्हणते त्याचं? हो ना बाई पोट्टी, वाटलं नाही ना बाई अशी निंगन म्हणून. पाय बरं बापा, पळून नाही गेली एखादं मानं ठे नंदीच्या पोराच्या घरी. घे हो बापा, म्हणजे रिश्तेदारीत फूट पडते आता. हाव ना माय, भली कांडेल पोट्टी निघाली व. मग नाही तर काय माय, महिन्यानं सांग्या बाई, काही काम नाही जमत म्हणे. नुसतं मायच्या वळणावर गेली म्हणे. बोलायला तोंडच चिरते म्हणे आपलं म्हणे. अशी तोंडाला कापते म्हणे, अशी रंगारंगाचं बोलणं येते म्हणे इले म्हणे. काय सांगू म्हणे. माय म्या म्हटलं बाई, आता आम्ही काय करावं म्हटलं बापा. जशी माय तशी पोरगी आहे म्हटलं. आम्हाला जर असं पहिलं माहित असतं म्हटलं, तुमच्या पोराला आम्ही पहिलेच सांगितलं असतं म्हटलं का बाबू, एखादी गरीबाची पाय पण गेले नको घेऊ तू घरात. हे तुझी जिंदगी बरबाद करून टाकन. पाय ना आता, हे मायले तोडून टाकते त्या पोरापासून, आणि त्या मायले पोरापासून तोडून टाकते, स्वतः तुटून जाते. पुरं घर बरबाद केल्याशिवाय राहत नाही ती पोरगी. म्हणजे नुसतं मायच्या वळणावर आहे ना बाबा, मायच्या वळणावरच आले. हो ना बिचारे, तू ननद किती साजरी आहे हो गंगा. तू ननद चांगली आहे ना बिचारे. त्या नंदीला बाई अशी पोरगी नाही भेटायला पाहिजे होती. ते पोट्टी चांगली नाही आहे बापा. ज्याचं म्हणजे काही बुरं होत असेल तर ते अजून बुरं झालं पाहिजे अशी सोचते. चांगलं नाही सोचत बापा, ते चांगलं झालं पाहिजे अशी नाही सोचत. पाहिलं आता कोमलच्या वेळेस कसं तिरस्कार करे कोमलचा, तर लय बेकार पोरगी आहे ते. मायवरच गेली पोरी. मायपेक्षा ज्यादा काय म्हणते बापा त्याले, मायपेक्षा ज्यादा बदमाश आहे ते. मायपेक्षा जास्त बदमाश झाले. हो ना, हो सांगितलं स्वयंपाक नाही करतायत म्हणे. उठली सुटली का चला शॉपिंग करायला, उठली सुटली का चला बाहेर, उठली सुटली का हा ड्रेस आणू दे, तो ड्रेस आणू दे, ते साडी आणू दे, ते साडी आणू दे. नुसतं पैशाचा चुराडा चुराडा करते म्हणे. पहिले म्हणे माझ्या पोरग म्हणे महिन्याच्या माझ्याजवळ 20 ते 30 हजार रुपये दे म्हणे. आता फक्त 5 हजार रुपये देते म्हणे, आणि बाकी पुरे तिलेच लागते म्हणे. सांग भाई म्हणे, येले लेकरं नाही बाय नाही, येले एवढा मोठा खर्च लागतेच कायचा बापा. मला विचार येते ना म्हणे, माय घरी भाजी साजरी नाही झाली, चालली म्हणे बाहेर, स्वतःच्या हाताने घरी स्वयंपाक नाही करून पाहिला म्हणे. अशी सांगे बाई माय. सांग बाई, म्या म्हटलं तुम्ही तिला घेतलंच काय म्हटलं घरात. म्हटलं ते पोरगी चांगली नाही आहे म्हटलं. मग ते म्हणे यायचं म्हणे बापा, लय तू चाललं होतं म्हणे प्रेम म्हणे माझ्या पोराचं म्हणे, आणि त्याला मस्ती केली म्हणे. मग काय करतं म्हणे माय पोरग म्हणे, एक तिले घरात घे नाही तर मी मरतो. घ्यास लागलं म्हणे मला. काही नाही माय, हे कमलाची पोरगी श्रद्धा पैशाची लालची आहे. पैसा दिसला ना तिले, तू ननद आहे पैसेवाली. हा, पैसा दिसला म्हणून त्याच्या मागे धावली ते. नाही तर काय जात होती त्या नंदीच्या घरी. पैशाच्या नाही गेले ते, पैशाची लालची आहे. पाय ना तू, नाही ती 2-3 दिवसात घरी आली. राहून राहून किती दिवस राहीन, बातच घरी येते, बात दिवा लावते तिथं घरी येते. नाही आता केलं म्हणा तिनं, निभो बिचारी. त्या संसारात खुश राहो, सर्वेने निभवून घेतलं पाहिजे तिले. तिने सर्वेले निभवून घेतलं पाहिजे. संसार चांगला बसला पाहिजे तिचा. असं नाही म्हणत बापा मी, असं आमचं म्हणणं नाही आहे. बरं आता केलं तर केलं लग्न. आता मायच्या घरी होती तेव्हापर्यंत बापा जशी होती तशी होती, खराब असो चांगली असो. आता सासूच्या घरी गेल्यावर बिचारीनं सासू सारखं तरी व्हावं लागत होतं. सासू सारखी व्हायला तरी पाहिजे. मग आता आतापर्यंत म्हणजे नाही सुधारली होती, आता सुधारली पाहिजे बापा. नाही काय कोणत्या पोरीबाईची जिंदगानी तसं नाही झालं पाहिजे बापा. हा, त्याची जिंदगानी सवरली पाहिजे चांगली. काय म्हणते बाबा, शेवटीला गेली पाहिजे बापा. हो हो हो, माय म्हणणं हे आहे बापा, लोकांची लेक बाय काय ना आपली लेक बाय काय. आता तिलेच काय म्हणतो, आपल्याच पुरी पाहिजे माय शांताबाई, आपल्याच पुरी पाहिजे. नाही सांग, नाही म्हणता म्हणता एकीने 2 नवरा, दोघीने एकच नवरा करून घेतला होता. काही म्हणता बोलता आलं काय आपल्याला, शेवटी त्याच्यावर विघ्न आलं तर जा लागलं आपल्यालाच. असं असते ना माहिती आहे, लेकराची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. हो, काही याची बुद्धी चांगल्या कामाला लय कमी जाण्याची लागते. आता कोमल सारख्या पोरी लय कमी राहिल्या बाई. हो, हे श्रद्धा अन हे पिंकी आणि हे आरती वाया गेल्या होत्या. माईची तर एवढी सुधारली आता. आई असं आई तशी नुसतं ज्ञान पाचते मला आता. पहिले तिनं पायावर गोटा घेऊन घेतला ना, आता मला शिकवत ते ज्ञान. हो बाई रश्मी, बरोबर आहे तू येवाला. काही नाही बापा गंगा सांगून राहिली. त्यानंतर फोन घेऊन आला, तिनं तिच्याबद्दलच्या वाईट गोष्टी सांगितल्या. तर आपण चांगलं सांगायचं, लहान आहे ते, बुद्धीने लहान आहे, काय शिक्षण नाही शिकली ते, असं तसं येल्याला बेल पैशाला फुलं लावून द्यायचे. आणि आपल्या पोरीचं चांगलं सांगायचं. तिला म्हणा तुम्ही म्हणा आता तुमच्या घरात आली तर चांगलं निभवून घ्या म्हणा. तिच्यावर चांगले संस्कार नाही पडले तिच्या मायचे तर तुम्ही चांगले संस्कार द्या म्हणा. एक तुमची पोरगी म्हणून तिला आता तुम्ही सांभाळून घ्या म्हणा. अन
तिच्यावर चांगले संस्कार टाका म्हणा, ते चांगली संस्कारी झाली पाहिजे म्हणा. ह्याला तुम्ही पाठ बसा म्हणा. कसं आहे, त्याची पोरगी काय ना आपली पोरगी काय, त्यानं दिली पोरगी तर नाही आहे, पोरगी म्हणून बरोबर सांभाळ म्हणा तिला म्हणा आता म्हणा. हो बाई शांताबाई, हो ना माय, बऱ्याच दिवसात सांगितलं माय गंगा तुला. आ लई दिवस झाले ना त्या गोष्टी आता, आणि तू आता सांगून राहिली बापा. गावात हे तर ते ना आपल्या 2 पोरी, दोघीने एकच नवरा केला तर पुऱ्या गावात माहित झालं. हिची पोरगी पयाली माहित तर काही दिवा लावला तिकडे जाऊन काही माहितही नाही पडलं बापा. काही माहित पडाले. जाऊ दे ना बापा, बरं ना बापा, तिकडे ते नाही माहित पडलं तर नाही माहित पडलं, आज ना उद्या माहित पडत. जाऊ दे, खुश राहू ते. नाही व गंगा. हो बापा शांताबाई, आपले म्हणणं तेच आहे बापा, आपण हे तसंच सांगू आता. हो. तिच्या मायले माहित आहे म्हणते काय कमलाले. तिच्या मायले तर काहीच नाही माहित व कचा ढ काहीच नाही माहित. काय मी आता पोट्टीचा फोन आला असेल तर मला माहित नाही, पण तिच्या मायले काहीच नाही माहित. तिची माय माया घरी येते ना, मला म्हणते करणी केली म्हणते, तुला बली चढवली म्हणते. काय बाई आहे काय माहित बापा, ते एवढी पागल बाई हाय. येऊन जाऊन मध्येच म्हणते तुला माया पोरीले मारलं, पयाले तुनच पयवलं. काय बापा बाई वय का, ते राक्षस वय काही समजायला नाहीत मले, का घुबड वय का कोणती लावळीन वय काही समजायलाच नाहीत मले. जाऊ दे, आज ना उद्या तिचे दिवे लागूनच जाईल ना, तिला माहितच पडून जाईल. जाऊ दे, काही टेन्शन नाही घ्यायचं बाई, जाऊ दे. का बा, काही माहित पडलं त्या पोरीचं का नाही माहित पडलं? किती दिवसापासून ती पोरगी लापत आहे माय, काही इकडे तिकडे फोन नाही का, काही कुठं पयाली का कुठं हरपली का काय झाली बापा, काही घेण देणच नाही वाटत तुले. त्या पोट गोया होय ना तो, तुला तर मला काही म्हणजे माय म्हणून काही जी मायची ममता राहते त्यात तर काही दिसूनच राहिली. चांगली खातं पेतं टन्न राहतं, इथं मस्ती करतं तिथं मस्ती करतं, तोंडवर रपत्या लोकांचे. आणि मायची ममता तर काही दिसतच नाही तुझी वाली. एवढी मोठी पोरगी बापा, एवढी सुंदर पोरगी कुठे गेली आणि काय गेली ना तुले बापा, काही गम आहे त्याचं ना काही आहे बापा दुःख दर्द. जाऊ दे ना व जाऊ दे ना, मला माहित आहे माय पोरगी गेली असन तर गेली असन, एखाद्या पोरासोबत पळून गेली असन. आणि राहिली गोष्ट दुसरी तर गेली असन बाई कुठं, मला काहीच नाही करायला लागत माझ्या पोरीचं. मला ज्या टक्के माहित आहे का, माझ्या पोरगीनं चांगलाच कदम उचलला असन, चांगला कदम उचलला असन तिनं, एक तर कोणाच्या घरात गेली असन, नाही तर बाई मग काय माहित कुठे गेली काय गेली, तर कुठं ती कंपनी गिंपनीत जातो म्हणे तर तिथे गेली असन. आता फोन घेईन ते 30-40 हजाराचा, तेव्हा मला फोन करन. तशी कायले फोन करते ते, नाही ते मला म्हणेस आई म्हणे मी कंपनीत जाईन ना म्हणे, तर माय पेमेंट मी जमा करून म्हणे ना, 1 लाखाचा फोन घेपर्यंत मी तुला फोन नाही करन म्हणे, अशी सांगून गेली होती बाई ती मागच्या वेळेस. मग तेच धरलं मी ना आता, काय टेन्शन घ्यायला लागते. खाना पिना मस्त असे राही का, शौक पाणी करणे का. का ते गेली ती तिच्या मस्तीने गेली, मग कधी माझं जगणं सोडून देऊ का खाना पिणं सोडून देऊ. काय माय कलावती तू व बापा. वाव बाबा वाव माय तू, खरंच बाई मानलं तुले. राहू दे तू नको ज्ञान पाजू, तू ज्ञान नको पाजू मले. हाव ना, तर स्वतःच्या पोराला सोडून तू इथं माझ्यासोबत 2 महिने तिथं होती, तू ना मी शेवटी सारखीच झाली ना. मला सांगून राहिली मोठी तर, आता ते पोरग छिटाकभर होतं, ते पडली पोराची जात, ते कोणासोबत पळून जाऊ नाही शकत, ते पळून आणू शकते, आणि त्या वयाचा तो हाय नाही. काय बिचारे काजल अनंत कलावती, तू सांगू नको, तू नवरा टाकून आली आहे मला फालतूचं काही सांगू नको, ज्ञान काही पाजू नको. खातं पेतं चांगली राहतं, नाचतं इकडे तिकडे. आता काय काय रडू काय मी नाही रडत. हो जाऊ दे बाई, आम्हाला काही करायला लागत, आमचे लेकर असते तर आम्ही पाहिले असते. आम्हाला आमच्या लेकराला सांभाळाले, आणि माझ्या नवरा खराब होता. राहिली गोष्ट काजलचे लेकर सांभाळायला काजलची सासू होती, आणि काजलचा नवराही होता, म्हणून काजलला टेन्शन नव्हतं. ती पोरगी एकटीच होती बाई वाऱ्यावानी, इकडे धावू दे तिकडे धावू दे, तू होती तिकडे पैशाच्या मागं. म्हणून म्हणून राहिलो बाई, नाही तर आम्हाला काही करायला लागत, काही घेऊन देणं नाही. आज म्हटलं याच्या बाद मध्ये म्हणतही नाही आम्ही. हो राम राम. हा बस बस. अगे माय कोण आहे बापा. हॅलो हॅलो, कोण बोलताय? मी काजल बोलत आहे. हॅलो. हॅलो. हा काजल काकू, मी श्रद्धा बोलत आहे. श्रद्धा, कमलाची पोरगी श्रद्धा बोलताय मी. हा श्रद्धा बोल ना बेटा, श्रद्धाचा फोन आहे. श्रद्धाचा काय म्हणते श्रद्धा. थांब ना बापा, पिसायला कुत्रा मागं लागल्यासारखी बोलत होते पहिले तिले. एक काम कर बाई, मी स्पीकरवर टाकतो 2 मिनिट. हॅलो. हा बोलवा पुरी. श्रद्धा बाई इथंच आहे हो, मी आई बोलून राहिली. बोल मा, काय म्हणतो, कुठं आहे हो बाई तू. हा हॅलो आई. आई मला तुझी खूपच आठवण येत आहे ग. अगं मी लग्न केलं आई, मी खूप खुश आहे माझ्या संसारात. लग्न केलं मी आई. लग्न कोणासोबत लग्न केलं बाबा तू ना. आई मी ना आत्याच्या पोरासोबत लग्न केलं आई, आत्याच्या पोरासोबत, त्या आपल्या रोशन सोबत. मस्त आहे ते. आमचं 2-4 वर्षापासून रिलेशन होत आहे. आम्ही 2-4 वर्षापासून रिलेशन मध्ये तो. नाही दुसरी गोष्ट म्हणजे याची तो लय संपत्ती आहे, लय पैसेवाले आहे आई. थांब तू 2 महिने, पुरा व्यवहार मग हातात घेतो ना, आपलं तुलाही माल करतो तिकडे चांगलं. थांब, बम पैसेवाले आहे लोक. पैसा पाहूनच आली आहे मी यायच्या घरी, नाहीतर मी लग्न नव्हती करत. हा बम पैसा आहे यायच्या घरी. थांब तुलाही पाठवत जाईन मी आता पुढच्या महिन्यापासून, मग हातात व्यवहार येऊ दे फक्त. अमाय बाई, हो का व. बरं मी काय म्हणून राहिली माय, अजून कोणासोबत करती, तुला थोत दिसला काय कराले. आ पैसे गिसे खरंच आहे ना, का फेकून राहिली तू. पहिले नव्हते होते संपत्तीवाले, आता कुठून संपत्ती झाली त्याच्याजवळ.
अहो बया आहे का हो, त्याला गव्हर्नमेंटची ड्युटी लागली ना, मागच्या महिन्यापासून जॉईनिंग झाली. म्हणून मी ना, तू गेली तशीच त्याचा मला फोन आला आणि त्याच्या घरी गेली मी. करून टाकलं लग्न. हे आता एक सुधी राहते, मी काही काम नाही करत बाई. कारण की माझ्याकडून काम होतच नाही आई. मला ते काम जमतच नाही ना हो. आणि मी पाहिली अंगाने ढिली. थंडी आहे मी कामाले. एक काम घेऊन बसतो कोणतंही, मार पुरत होते तोपर्यंत आता पुरे काम करून घेते. नाही म्हणत ना काही बोलत. आता नवीन नवीन आहे म्हणून का काय माहिती, काय माहित बाई. आता पुढं पुढं माहित पडन. तशी सासू गिसू चांगली आहे म्हणा, नवरा आहे चांगला आहे. आणि सासरा तर काही विचारूच नको, देव माणूस आहे बिचारा. जाऊ दे ना मग तिकडे. गव्हर्नमेंट ड्युटीवर आहे म्हणते ना, कायले म्हणते गव्हर्नमेंट ड्युटी. चांगला पेमेंट भेटत असेल त्याले, चांगला पेमेंट भेटाले. बाई किती पेमेंट भेटते हो, पैसे किती भेटते त्याले महिन्याचे? माय आई 1,00,000 रुपये पेमेंट आहे ना आई महिन्याचे, 1,00,000 रुपये. माय त्या दिवशी आलं पेमेंट दाखवलं ना मला. सिद्धे 50,000 रुपये माझ्या हातात दिले. 50,000 रुपये माझ्या हातात द्याले तर 50,000 रुपये माझ्या हातात दिले. सोनं करून देतो म्हणे, तुला काय काय पाहिजे सगळं घेऊन देतो म्हणे. अर्धे पैसे मी तुला पाठवत जाईन, तू मला माल तिकडे. चांगलं काम केलं का नाही केलं सांग? केलं हो बाई, चांगलं काम केलं मा तुला, मस्त काम केलं व. दुनियातलं चांगलं काम केलं तुला. पैसेवाल्याच्या घरी गेली तर हे लय मोठं काम केलं. हा बाई, त्या मायलेस मला माल नको करतो बाई. आमच्या इकडे पाहिजे जरासं. आम्ही हातावर आणून पानावर खाणार आहे बापा. आमच्या इकडे लक्ष देत जाजो. का हो बाई? हाव काकू हाव, तुमच्यावरही लक्ष देतो काकू. बाई का हो, तुला सांगाल तर लय उशीर केला हो. कोण आतापर्यंत मोबाईल होता का माझ्याजवळ? आता घेतला का तुला मोबाईल 1,00,000चा? हो हो, आता त्या दिवशी मला आयफोन घेऊन दिला ना, 70,000चा झाला. 70,000चा वाले. मस्त आहे माझा फोन घेऊन, मस्त आहे. मी एक रोजचे नवीन कपडे घालतो बाई. एकदा घातलेला ड्रेस डबल घालत नाही. ज्याच्यावर हात ठेवून ते वस्तू माई होऊन जाते. अजून काय पाहिजे? एवढा देव नारायणासारखा माई नवरा भेटल्यावर जाऊ दे माय, बरं काम केलं. जाऊ दे जाऊ दे हो पोरी, चांगलं काम केलं माय. येऊ का भेटाले? मग आता गीतानं मला फोन नाही केला व. आता गीता भांडली गिंडली नाही का व? एकुलते एक पोरग माहीन त्यानं असं केलं. काही म्हणे नाही का आता हिले काऊन आणलं, हेच भेटली का तुला, असं हेच काही म्हणणे का त्याले? आई त्याचं काही राजकारण मला माहित नाही बिचारे. त्या दोघा मायले का भिन भिनसत राहते. हे मला म्हणते का तू लक्ष नको देत जाऊ, तू माया प्रेम करतो ना तर राहीतच. मी त्यावर प्रेम करतो, तू माया प्रेम करतो. आपल्याला लोकांचं काही करायला लागलं असं म्हणते. मग झाला विषयच नाही आपला. माझ्या सासू मला काही म्हणत नाही, मी तिला काही म्हणत नाही बाई. ते तिचं पात बसते, मी माया पात बसतो. लागन तर तर खातो मी. हो काम म्हणा आता जेवढे होते तेवढे करतो मी. पण ते स्वयंपाकी पक्क येतच नाही मला. तुला शिकवलंच तर नाही व. तुला धड कामाने जमे तर मला कुठे जमणार आहे? हो हो, कर ना मायचं नाव खराब. मायचंच नाव खराब कर. मायचं नाव खराब करायला तशी लोक म्हणते मायचे संस्कार आहे. शेवटी पोट्टे तू तशीच दाखवशील. अहो करायचे बिचारे काम, 2-4 कामं केल्याने काय होऊन राहिलं? स्वयंपाक धुणं पाणी. सासूले 1-2 कामं करू द्यायची, जास्त काय करू द्या लागते? पैसा भेटून राहिला ना तुले. काय कामच किती पुरते 3-4 माणसाचे? काय बाई आडबाई आहे बाबा तू. कर, शिक कामं चांगली. कामं करते तर चांगले. पैसा पाठवत जा इकडे, चांगला लागेस तर. हो बाई, काही कामं गिमने करायला लागत. काही कामं त्या नवरा चांगला आहे ना, त्या नवरा म्हणते काम नको करू. मग एवढा तर पैसा आहे. अहो कामावर एखादी बाई ठेवून दे ना. काय महिन्याचे 3-4 हजार रुपये तिच्यासाठी जायन. कपडेले भांडेले स्वयंपाक कराले ठेवून दे बाया, तेवढंच काम हलकं होते. सासू रिकामी तू रिकामी. कुठं घालायला एवढा मोठा, कुठं म्हणजे कुठं व्यस्त करायला एवढा मोठा पैसा तुम्ही सांगा. त्याच्यापेक्षा 2-4 बाया कामाला ठेवून द्या. मला माल चांगलंही दिसते अजून लखपती. बरं बरं काकू, काही हरकत नाही ना, काहीच हरकत नाही. मी पाहतो ना, धीरे 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 घर माझ्या हातात येऊन राहिलो. आता थोड्या थोड्या गोष्टी आल्या माझ्या हातात. पूर्णपणे याच आहे. त्याच्यानंतर मी म्हणजे मग सर्व माझ्या हाताखाली, मी सर्वेच्या वरत, अशी गोष्ट होणार आहे. मग छोटा पाकिट बडा धमाका. हाव ना बाई, पाय बरं माय किती चांगला तीर मारला तू ना. हे तू आता इच्छित ना माय. आणि इथे येत नाही का हो बाई देवाई गिवाईले काही मग आता? आणि त्या मायने बोलावत नाही का, आम्हाला बोलावत नाही का तू? बोलावं ना जी काकू, बोलावं ना. थांबा ना आता जरासं पूर्ण फ्री वातावरण होऊ द्या, मग बोलावतो. बरं बरं बाई, ठीक आहे. मग आता फोन ठेव. जास्त लग्न झाल्यावर जास्त वेळ फोनला बोलत नसते, चांगली सवय नसते. ठेव मा फोन. मस्त संसारात खुश राह, संसारात चांगला संसार तुया वाढव बापा. आणि निभाव चांगला सुनीचा फर्ज तुयावाला. ठेवतो मी, बाय. हो काकू, बाय. आई ठेवतो बाई. आणि ह्या काकूच्या याच्यावरून फोन करत जाय मला, आठवण आली तर. बरं बाई, ठीक आहे. ठीक आहे मग. हो आई ओय आई. काय वय मॅडम तुमचं आता? कायची लाडी गुडी वय आता? आई ब्युटी पार्लरचा क्लास लावतो म्हटलं आई. खाली बसल्यापेक्षा तो कोर्स केला तुम्ही घरी ब्युटी पार्लर उघडून टाकतो. मग लव का आई ब्युटी पार्लरचा कोर्स? काही काम करायला लागत एवढाच तुला काम करायचा शौक असं ना, घरातले पुरे काम करत जाय. मी पैसे देत जाईन तुले. काही ब्युटी पार्लर जा लागत. मग MSCIDच्या नावानं नवरा करून घेतला होता. विसरली काय? आणि एवढ्या लवकर त्यावर माझा विश्वास कसा बसणार आहे मग आता? चल, फालतूचे नाटक नाही करायचे. हे लाव काय ते लाव काय, अगोदर शहाणपणाने करायचा. मग म्हणशील आई व काय म्हटलं तू ना. आई अहो झाली गलती, एकच वेळा गलती होत असते. दुनियात चालूच आहे असं. तू बल्ली आहे बापा. अहो ना तर बल्ली करतो तू तर. लावू दे ना कोर्स इमानदारीने. मी आता फर्ज निभवतो, मी कोर्स पुरा करतो, डिप्लोमा आणतो त्याचावाला. आणि खरंच राहिली गोष्ट MSCID चुकी झाली मायकून. नाही करून न्यायच्या नंतर चुकी झाली नाही.
मी काय म्हणतो, फालतूचा कबाडा इथं काही सांगू नको. एवढा मी त्या बापापासून झाकत झाकत आणलं. माझ्या नंदीपासूनही काकी मी झाकत झाकत ठेवलं व तिलाही माहित नाही पडू दिलं. हा, इन नवरा केलता म्हणून सांग. आणि गावातल्या लोकांपासूनही मी ना म्हणजे अशी मजाक किती गोष्ट मजाक केली बा अशी म्हणून उडवून टाकली ती गोष्ट. आ आणि तू म्हणून राहिली का मी मी त्यावर विश्वासच नाही ठेवत बाई. तू काही काही कर आता तिकडे. आई लावू दे ना व. फालतूचे शहाणपणा करू नको. माझ्या डोकं काही खाऊ नको. मी तुला काही हाव म्हणणार नाहीये. तुम्हाला 10 वेळा म्हण 15 वेळा म्हण. लवकर जा इथून. चाय मान टाकीसाठी माझ्यासाठी पाणी घेऊन ये. जाय बरं. हाव पण नाही काही पण घेऊन काही नाही. लवकर जाय जाय लवकर. काय माहिती की खरंच लिहिले विचारात विश्वास ठेवण्याला एक राहिली का हे तूच सांग मला. विश्वास ठेवण्याला एक राहिली का पोट्टी आता. मागईने एवढा मोठा कबाडा केला. ते झाकलं राहिलं म्हणून झाकलं राहिलं. 2 महिने पोट्टी घराच्या बाहेर होती. हा, एवढं मोठं मी ना प्रकरण कसं झाकलं असेल ते माय मला माहित. खरंच माझ्या विचार विश्वास बसन का आता एवढ्या लगेच्या लगे. नाही बाई शांते, जाऊच नको देऊ तिला घराबाहेर. हो, 2-3 महिने जाऊच नको देऊ. आता चांगला विश्वास करून घे पक्का तिच्यावर जा आणि मग तिला घराच्या बाहेर पाठवजो. होतच असते म्हणा, गलती झाली तर झाली गलती. आपलीच पोरगी वय खूप झाली गलती. काय वय असते ते जाऊ दे ना बाप्पा. ते ना काही मॅडपणा केला नाही, तेवढा हुशार आहे ते आणि जाऊ दे. हो, गलती होत असते काकी, पण एवढ्या भार नाही ना व. अव ठीक आहे बा, हिनं नवरा केला ते पोट्ट सुद्धा तर पाहिजे. 3-4 वर्ष त्याच्यासोबत रिलेशन मध्ये होती म्हणते. काय आता त्या गोष्टी जाऊ दे बापा, अजून उकरायला पुरत नाही. तो पाहिजे तर त्याच्या भिकारी निघाला. भिकारी तर जाऊ दे. नाही घरी बसला चालते आपल्याला, पण असा मारून खाणारा नाही पाहिजे ना. इकते म्हणे ते लोक तिकडे नेऊन. खरंच आपला विश्वास बसन काय. आणि पोट्टीने कसा विश्वास ठेवला आणि काय ठेवलं माहिती समजतच नाही बापा. माय व्हाव का हो शांती. मग नाही तर काय माय इकायला चालले होते ते लोक असं. मग नाही तर काय माय. बर त्या मनानं बापा पाय तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या पुरीला बरोबर सांभाळा बापा. का व शांती आता 15 दिवस होऊन राहिले बाई. काजलची सासू दिसून नाही राहिली. काजलची नणद येऊन गेली गंगाच्या घरी पावन पण झालं, पावनचार झाला आणि ते तिथूनच गेली. काजल तेवढ्यात गायब झाली होती. मग काजलची सासू कुठे गेली गड्या. ते जाऊन कुठे जाते साऱ्या गावाला सांगून जाते. गावाला जाते तो पाय. बरी आठवण दिली तुला. मी तुला तेच विचारणार होती का आपली ते काकू कुठे गेली बा. ती काकी दिसून नाही राहिली. काजलची सासू. मी विचारच करून राहिली. माझ्या रोज विचार करतो आणि भुलूनच जातो बापा. हो ना बाई, कुठे गेली असं ना. हेच तर नाही माहित. नणद आलती तर काजल गावाला गेलती. अगे माय हो ना, गंगाने सांगितलं नाही बी. गंगाला विचारायला लागून काय आहे काय नाही तर. विचारजो बरं, घेजो बरं शोध बापा, शोध घेजो. हो कुठे गेली काय गेलं तर बुडी का मारली तिनं घरात. तिचं काही नेम नाही बापा. हो काही सांगता नाही येत माय, काही सांगता नाही येत. पाहतोस मी आता उद्या तिचा पत्ताच काढतो थांब. काय बापा शांती पत्ता. हो बुडीचे वाके करते ते पोट्टी. हो जातो मी गंगाच्या घरी जातो आणि पुरी टीम घेऊन जातो तिच्या घरी. पाहतो मी आता उद्या काय करत आहे तर बघा मित्रांनो. कसा वाटला आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करजा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटूया मग उद्याच्या भागामध्ये. नमस्कार, बाय, गुड नाईट.